कार्यक्रम आहे तो ठिकाणी आपण या ठिकाणी रिपीट केलेला आहे। श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघाचा विचार केला तर अविनाश सूर्यकांत भोईर वय वर्ष 56, त्यानंतर संदीप रामकृष्ण म्हात्रे वय वर्ष 52, विलास रामचंद्र पाटील वय वर्ष 48, सचिन रवींद्र भोईर 45, राजेश रामकृष्ण म्हात्रे 44, मिलिंद विजय भोईर 43, प्रकाश रामचंद्र पाटील 43, सुनील किनी आज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 43 वर्ष, दर्शन रामचंद्र भोईर 42, हरेश परशुराम किनी 42 वर्ष, अंकुश रामचंद्र म्हात्रे 42, दिवाकर नरहरी पाटील 41 वर्ष। यस, अंपायर मैदानावरती रेडी आहेत, काउंटर मैदानावरती सुरू झालाय। आजच्या दिवसातील पहिला बॉल आहेत। मी मान्यवरांना विनंती करतोय, पुन्हा त्या प्रेक्षकांना विनंती करतोय, टाळ्यांच्या गजरामध्ये पहिला बॉल खेळला गेला, ऑन साइडला खेळला गेला, फटका छान खेळलाय, एक धाव तर मिळाला। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय आणि दुसरी धाव घेत असताना कॉलिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि तिथून मात्र परतावं लागेल। पहिला विकेट, बिग विकेट, संदीप म्हात्रे बॅक टू दी पॅव्हेलियन। नवीन फलंदाज बॅट्समॅन नेम संदीप दादा। चला 12वा खेळाडू टिवरी आपण 12वा 13वा, आता 12वा खेळाडू त्याला नावं नाही माहीत, पण अन्यथा त्याची चूक नाही आहे याच्यामध्ये। नवीन बॅटर मैदानावरती रेडी होत आहेत। फटका खेळायचा होता, ऑन साइडला खेळायचा होता, एक धाव तर मैदानावरती घेतली गेलं। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होणार आहे, 2 धावा मैदानावरती कंप्लीट होतील का? यस, डेफिनेटली कंप्लीट होतील। विलास पाटील मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात। 2 धावा आल्या, 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3। चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला, 2 धावा धावफलकावरती 3। गोलंदाज मैदानावरती रेडी आहे, स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर विलास पाटील, गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज रेडी आहेत, पुन्हा एकदा नितीन अनुभवी आहेत। फटका छान खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तिथून मात्र बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषेच्या जवळ चाललाय। 1 रन मैदानावरती पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दोनही मैदानावरती कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 5च्या घरामध्ये। एका बाजूने आपण पाहिलं तर बॅटर मैदानावरती पाहायला मिळत आहेत मिस्टर विलास आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अविनाश। यावेळचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, चांगला बॉल, चेंडू मात्र पाठीमागच्या दिशेने निघून चाललाय। विकेट किपर त्यावेळी मात्र बीट होताना पाहायला मिळतात, परंतु चित्र काय घडलंय या गोष्टीच्या आता मैदानावरती चर्चा या ठिकाणी रंगलाय। 2 रन तर कंप्लीट केल्यात, प्रयत्न मैदानावरती आता पंच आहेत, पंच डिसिजन आपल्यापर्यंत कळवतील, त्याच्यानंतर ऑफिशियल डिसिजन आहेत ते मी तुमच्यापर्यंत देऊ। चला फलंदाज बाद घोषित केलेत
डीबीएन लाईव्हला जरी आपण सध्याच्या घडीला चेक केलं तर तिथून हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपल्याला स्पष्टीकरण पाहायला मिळालेलं आहे. नवीन बॅटर मैदानावरती प्रकाश येत आहेत, एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत प्रकाश पाटील मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात नंबर 4 वरती. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत पुन्हा एकदा. आता इथून खऱ्या अर्थानं रंगत वाढणार आहेत, कारण की पहिले 2 विकेट महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात, पण त्याच्यानंतर आपण मैदानावरती पाहिलं तर आता प्रकाश पाटील यांना मैदानावरती इन्व्हाइट केले गेले आहेत. मग प्रकाश पाटील या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे खेळ करतायत हेही पाहण्यासारखे असणार आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन असणारं षटक पाहायला मिळालंय. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र कॅच होतो ऑन साईडला, परंतु चेंडूनी बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. चेंडूचा आतापर्यंत विचार केला तर चेंडू फेकून झाल्यात मैदानावरती 5 धावा धावफलकावरती आहेत 5. शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये चांगलं षटक आढळलंय. शेवटचा बॉल लोवर पुलटच बॉल होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. पंच वलटायत संजय मेहरा सर आमच्या दिशेने 2 हात हवेमध्ये फैलावतायत आणि सांगतात यस डेफिनेटली वाईट बॉल मैदानावरती कवला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 6 रन. याच्यानंतर होणारा मॅच आहे तोही मैदानावरती महत्वाचा मॅच असेल. श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम भांडूप मास्टर्स. या 2 संघादरम्यान मॅच होईल. आजचा दिवस उत्सव मूर्ती जगदीशजी भोईर यांचा वाढदिवस. वाघावदेवी 40+ अचोले संघाचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र मैदानावरती नाही झाला. 1 धाव इथून मात्र मैदानावरती आल्यात. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 रन ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. षटक संपलं गेलं मैदानावरती पहिल्या ओव्हर नंतर रन आहेत 7. चला मॅच सुरू राहील. मैदानावरती मॅच सुरू आहे. गोलंदाज रेडी आहेत. अजय आलात. अजय तांडेल मैदानावरती रेडी आहेत. स्ट्राईक इनवरती प्रकाश पाटील आहेत. अजय तांडेल यांचा पुढचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा गोलंदाज अजय रेडी आहेत. स्ट्राईक इनवरती प्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल, हो पहिला बॉल स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर हलकासा कट झाला, बाहेरच्या दिशेने निघाला. तिथून मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीनं मैदानावरती आदळला गेलाय. थोडंसं कट करण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाज
इथून आपण परत अजय तांडेल यांच्या माध्यमातून. आणि अजय यांच्याकडे फिरकी आहेत, अजय यांच्याकडे वेग तेवढा प्रचंड वेग नाही, पण त्यांच्या मनगटामध्ये ताकद चांगली आहेत. गोलंदाजी व्हायरेशन त्यांच्यामध्ये चांगलं पाहायला मिळालं. पहिलं षटक नितीन दादा यांचं होतं, चांगलं पाहायला मिळालं. अनुभव काय असतो ना, तो अनुभव पहिल्या षटकामध्ये आपल्याला संपूर्ण पाहायला मिळाला. आणि एका गोष्टीचा मी उल्लेखही केला की 40+ जे क्रिकेट खेळलं जातं ते 40+ क्रिकेट नुसतं 40+ क्रिकेट नुसतं 40+ क्रिकेट नाही मित्रांनो खेळलं जात. 40+ क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हॅरिएशन, तुमच्याकडे स्विंग, ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल खोलबे टप्प्याचा बॉल आहे, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोर खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आले आहेत, वेगाने पुढे आले आहेत, परंतु मिसफील्डचा फायदा मैदानावरती डबल मध्ये होईल. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती आता प्रकाश करतायत. धावा बनवायच्या, धावा जमवायच्या संघासाठी, आणि मैदानावरती घेतल्या देखील गेल्यात 3 रन. थँक्यू सो मच. 10 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला आतापर्यंत 2 उर्वरित. अजूनही बॉलचा विचार केला तर या षटकातील बॉल शिल्लक असतील 4. जय मल्हार स्पोर्ट्स मोगरपाडा संघ आपण पाहतायत. आदरणीय निलेश वालके साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. नुकताच एक स्पर्धा पार पडली, जिल्हा प्रमुख चषक. त्या स्पर्धेमध्ये आदरणीय निलेश वालके साहेबांना आपण पाहिलं. आदरणीय भूपेंद्रजी पाटील साहेब यांनाही आपण सध्याच्या घडीला पाहतात. यावेळेचा बॉल आपण पाहिला, बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलेत. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. क्लीन अँड लाईव्ह टेलिकास्ट सध्या डीबीएन लाईव्ह आपण पाहिलं तर प्रवीणजी पाटील बाबूदादा आहेत, आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज हर्षल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. बेस्ट कॅमेरा वर्क इन पालघर. यावेळेचा बॉल आपण पाहिला, पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू मात्र हाताळला गेलाय. 1 रन तर पाहायला मिळतात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. एकच धाव मैदानावरती येतात. पंच लीग 22 चा इशारा करतात. दीपक कुतवाल सर एक स्पर्धा कव्हरेज केली होती, खास करून सुपारक क्रीडा मैदान, त्या नालासोपाराच्या मैदानावरती लेदर बॉलची स्पर्धा, T10ची स्पर्धा होती. तिथून भूपेंद्र पाटील साहेबांचा देखील संघ होता, सुमित ढेकले त्या संघामध्ये खेळले होते, आणि पंचांच्या कामगिरीमध्ये दीपक कुतवाल सर होते आमदार चषकामध्येही. पुण्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलला कायच होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय. या षटकातील बॉलचा खेळ संपला आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत 12. संत सावध सुरुवात मैदानावरती झालाय, पण आता सावध सुरुवातीला मैदानावरती थोडंसं पवित्र रूप मैदानावरती धारण करतील का बॅट्समॅन, हाही प्रश्न आता मैदानावरती आहे. शेवटचा बॉल इथून शेष असेल दोघांसाठी विशेष. गोलंदाज पुण्यात आहेत. ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, वॉट अ शॉट, परंतु काढो आहे पॉइंटचा. बॉलवरती येते, बॉलला अडवतोय. सचिनजी भोईर या नावाने कमी ओळखत असतील, पण टेलर, सचिन टेलर या नावाने त्यांना जास्तीत जास्त पसंती मिळालेली आहेत. षटक संपलं गेलं मैदानावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 13. उर्वरित मैदानावरती आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहेत. विशालजी पाटील सरचे आपलं स्वागत असणार आहेत. एक ब्रेकमध्ये संगीत घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊया. डीजे वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. नागरी पोलीस सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत आपण पाहतायत वाघवादेवी 40+ मास्टर्स क्रिकेट संघ आचोळेच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा आचोळे मास्टर चषक 2024 आपण सर्वजण पाहत आहात. पहिला मॅच मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहेत, आणि 2 चांगले संघ, 2 महत्त्वाचे संघ आहेत. त्या महत्त्वाच्या संघादरम्यान सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडवरती पुण्याचा बॅटर रेडी आहेत सचिन भोईर. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत अनिल तांडेल. या गोलंदाजाला आपण पाहतात वय वर्ष आपण पाहिलं तर 45. अनिल तांडेल. पहिला बॉल, ओहो चांगला स्ट्रोक, परंतु खेळाडू आता मैदानावरती तिथे ठेवला गेलाय. आधी माहित होतं की अशा प्रकारचा स्ट्रोक मैदानावरती खेळणार आहेत, आणि त्यासाठी मात्र फिल्डर आहे तो तैनात केला होता. आणि हा स्ट्रोक आठवल्यानंतर मला खास करून कोपरी मास्टर ठाणे
या संघातील मनोज यांची इनिंग आठवतात, कारण की त्यांनाही आपण भरपूर वेळा बाहेर खेळताना पाहिलेले आहेत, त्याच प्रकारचा फटका मारताना पण त्यांना पाहिलेला आहेत. एक धाव आली, धावसंख्या धावफलकावरती 14. धावसंख्या धावफलकावरती 14. गोलंदाज मैदानावरती रेडी आहे पुन्हा एकदा. ओ द विकेट. ओ फटका खेळायचा होता, मोठा फटका खेळायचा होता. अपील पंचांकडे होतात, परंतु पंच दात फेटाळून लावतायत. एक धाव मैदानावरती पुनश्च एकदा मैदानावरती घेतली गेलेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 15. 14 बॉलचा खेळ संपला गेलाय. 15 धावा धावफलकावरती लगावल्यात. रवी पाटील कुपरी संघाचे खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्री सत्यनारायण मास्टर्स कुपरी विरार संघ, आपण सर्व खेळाडू दाखल झाले असेल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आपला असणार आहेत. फटका छान खेळला आहे, थोडस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला आहे. एक रन तर मिळाला, दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती करतायत. आता या दोन खेळाडूमध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे तर पार्टनरशिप या दोन खेळाडूमध्ये चांगली रंगताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मैदानावरती आलेल्या आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. 16 धावा. 3 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 16. चालू असलेली मॅच मैदानावरती पाहतात श्री हनुमान मास्टर्स टिवरी अगेन्स्ट जय मल्हार स्पोर्ट्स मोगरपाडा संघ आपण पाहतात. रेटम ओद विकेटने अनिलचा बॉल पुन्हा मात्र खेळला गेला, गॅपमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला, परंतु आता क्षेत्ररक्षक थोडंसं लवकर पोहोचलात बॉलवरती. 1 रन मैदानावरती मात्र मिळेल, एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. 5 षटकांचा मॅच मैदानावरती आपण पाहतायत. याच्यानंतर ड्रिंक्स मैदानावरती आहे रेडी. ड्रिंक्सची बाईक आहे ती मात्र मैदानावरती जाईल. त्याच्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल 3 ओव्हर नंतर. फटका खेळलाय, छानरित्या खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं फाईन लेगच्या चेंडूवरती धावतोय, परंतु त्याला बीट करत चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या स्पर्धेतील पहिला चौकार आलाय बॅटर प्रकाश पाटील यांच्या बॅटमधून. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती इथून जाऊन पोहोचतात 21. शेवटचा बॉल आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा. तिथून निर्धाव चेंडू मैदानावरती आलेले आहेत. षटक संपले गेले. 3 ओव्हरचे खेळ समाप्तीनंतर धावा आहेत 21 रन. हाल
चला 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. ड्रिंक्स ब्रेक सध्या आपण मैदानावरती पाहिलेला आहे. चौथं षटक आता या ठिकाणी मैदानावरती होईल. मार्गस 3 ओव्हरचा खेळ आहे, तो 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय आणि या 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ आता मैदानावरती इथून आहे बाकी. 12 चेंडूमध्ये मॅक्सिमम इथून श्री हनुमान मास्टर्स शिवरी संघ विचार करतोय जवळपास 20-25 जर आल्या तर त्या 45, 46, 47 पर्यंत जाणार. पण तिथून ऑपॉर्च्युनिटीला मोगर पाडाही प्रयत्न करणार, धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती करणार. कांचन मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवर देत आहेत. इथून बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू मात्र 1 रन आपल्याला पाहायला मिळाली. कांचन यांना मैदानावरती आपण पाहतात गोलंदाजी मार्क्सवरती कांचन ठाकूर, वय वर्ष 45 आपल्याला पाहायला मिळतात. एकदा मैदानावरती आलाय, धावसंख्या धावफलकावरती 22. चला 2 कॅप्टन मैदानावरती विनंती असेल, भांडूप मास्टर्स आणि कोपरी मास्टर्स विरार दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल होतील. आपण टॉस आहे तर टॉसच्या प्रक्रियेकडे काही वेळामध्ये वळणार आहोत. गोलंदाज रेडी आहेत. पटका खेळला, आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रकाश पाटील यांच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार या स्पर्धेतील पहिला चौका ठोकण्याचा जो मान आहे तो पहिला मान मिळालेला अगदी प्रकाश पाटील यांना. आणि पहिला षटकार जर कोणी ठोकलाय तर पहिला षटकार देखील ठोकला मैदानावरती प्रकाश पाटील यांना. पहिली विकेट कोणी मिळवली होती तर पहिली विकेट मिळवली होती या स्पर्धेतील नितीन या गोलंदाजांना मैदानावरती. चांगला बॉल टाकलाय. यॉर्क लेनचा चेंडू मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती हाताळला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 28. धावा. पुढचा बॉल, यावेळचा बॉल आपण पाहिला तर अंपायर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा त्या मैदानावरती बहाल केली जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1 रन धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. आता खऱ्या अर्थानं लढाई आहे ती लढाई मैदानावरती सुरू झालेली आहेत. किती धावसंख्या मैदानावरती बनवली जाईल याच्यावरती सध्या चर्चा रंगले. गोलंदाज रेडी आहेत. फुल टच बॉल आहे, समोर खेळलाय, मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन. मात्र बॉलचं नितीन दादा वेगाने येतात, एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी करतायत परंतु फेकी तेवढी परफेक्टली नाही पाहायला मिळाली. 2 धावा मैदानावरती इझिली कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत 31 रन. समोर खेळलाय, फटका छान खेळलाय, मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. चुकार. थँक्यू. धावसंख्या 35. फटका खेळलाय, आता इथून उंच भरपूर गेलाय, लांब लांब किती जाईल, लांब नाही गेला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. प्रकाश पाटील एक झंझावती खेळी जे मैदानावरती साकारत होते, अखेरीस त्यांची विकेट मैदानावरती मिळवली. गोलंदाज कांचन शेवटच्या बॉलवरती आणि 4 षटकांच्या खेळ अखेरीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचे 6 चेंडू आहेत, ते 6 चेंडू मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. The boy
चला नवीन बॅटर मैदानावरती येतात दिवाकर पाटील यांना सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत. दिवाकर पाटील कशा प्रकारे खेळ करतील दिनेश भाई आपका स्वागत आहे. दिवाकर पाटील मैदानावरती नवीन बॅटर दाखल झाला, परंतु सध्या सचिन भोईर मैदानावरती आहेत. अंतिम षटक मैदानावर हाताळण्याचा प्रयत्न, पहिला बॉलला ड्राईव्ह केलाय, ओहो बिस्विल, परंतु काय स्टॉप मैदानावरती सुंदर स्टॉप पाहायला मिळाला अनिल तांडेल यांच्या माध्यमातून. 2 रन घेतल्यात, तिसऱ्यासाठी धावल्यात आणि 3 रन मैदानावरती पाहता पाहता कंप्लीटही केल्या जात आहेत. 3 रन धावसंख्या फलकावरती लगावल्या गेल्यात. 38 धावा. निलेश मधुकर पाटील गोलंदाजी मार्क्सवरती आपण ज्यांना पाहू शकतायत. आता स्ट्राईक इनवरती बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. दिवाकर पाटील एक ऑडिटर बॅट्समॅन आहेत मैदानावरती. आपण त्यांनाही भरपूर वेळा पाहिलेलं तशा श्रणामध्ये श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघासाठी क्रिकेट खेळत असताना आज मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतील याच्यावरती प्रत्येकाची नजर लागली गेलेली आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या आहेत. संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा. 38 ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत. धावा 38. यावेळचा स्ट्रोक, वॉल स्ट्रोक, बॉलला कळलाय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलाय दूरवरती, चेंडू निघून गेला. षटकार. थँक्यू. धावा फलकावरती 44. 44 धावा. दिवाकर पाटील यांना सध्या आपण मैदानावरती पाहतायत. थँक्यू. धावा फलकावरती 44 धावा. 44 रन ऑन दी बोर्ड लगावला गेला. 2 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही शेष आहेत. नेक्स्ट मॅच मैदानावरती खेळली जाईल 2 टीम दरम्यान. एका बाजूला टीम असेल श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार, भांडूप मास्टर्स, त्या 2 टीम दरम्यान ती मॅच होईल. आजच्या दिवसामध्ये आपण 8 संघ या मैदानावरती पाहणार आहोत. पुण्याला स्लॉग हिट करायचं होता, बॅटमध्ये चेंडू आणि परफेक्टली कनेक्शन नाही करू शकले. निर्धाव चेंडू आला आहेत. पहिल्या बॉलवरती 3 धावा, दुसऱ्या बॉलवरती 6 आणि त्याच्यानंतर डॉट, म्हणजे 360 डिग्री प्रमाणे आता मैदानावरती खेळ करावा लागेल बॅटर दिवाकर यांना. आणि स्कोर कार्ड देखील तेच सांगतं ना, 360 प्रमाणे बॅटिंग करायची आहे मैदानावरती. 360 डिग्री प्रमाणे बॅटिंग करेल यातील काही शंका नाहीत. मैदानावरती ठोकलाय आणखीन एक झंझावती. षटकार. घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागर. थँक्यू. धावा फलकावरती लगावलं गेलं. संघाच्या एकूण धावा 50 धावा. 3606. आता इथून काय होईल, 0 येईल की 3 येईल हाही महत्वाचा प्रश्न आहे ना. म्हणजे आता सरळ तुम्ही 360 चाललेले आहेत, पण तिथून 603 झालं तर आणखीन मजा येईल ना, धावसंख्याही वाढेल. धावा फलकावरती 50, पण एक सॅटिस्फाय जो स्कोर उभारायचा होता ना, तो सॅटिस्फाय समाधानकारक जी धावसंख्या आहेत ती समाधानकारक धावसंख्या मैदानावरती सध्याच्या घडीला उभारण्याचा प्रयत्न आहे तो इथून केला जातो. टीम श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघाच्या माध्यमातून पुन्हा कोलबेटापाचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. आता कदापि ते झालं की काय, म्हणजे 3606. आता या बॉलवरती 3 आलं तर आणखीन मजा येईल. म्हणजे स्कोर कार्डही त्याचप्रमाणे चालतो ना सध्याच्या घडीला. 360 आणि तिथून 603. पाहूया मैदानावरती होतात का. अंतिम शेवटचा बॉल मैदानावरती आहे बाकी दोघांसाठी विशेष. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय, चेंडूला खेळलाय, फटका मात्र चांगला खेळलाय, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट खेळलाय. पण शेवटच्या बॉलवरती कहाणी काय आहे, शेवटच्या बॉलवरती कहाणी होती षटकारामध्ये दिवाकर यांची एक छोटी इनिंग, परंतु छोटी इनिंग मोठी इनिंग मैदानावरती पाहायला मिळाली. धावा फलकावरती लगावल्या गेल्या 56.
56 धाबा धावफलकावरती लगावल्या आहेत. 57 धाब्यांचा पाठलाग मैदानावरती होणार आहेत आणि 57 धाबा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन घेऊन येतील. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ज्यांचा आपण 2 दिवसामध्ये ऐकणार आहात ते घनश्यामजी भोईर सर आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत डीजेचं एक सॉन्ग घेऊया आणि त्याच्यानंतर येऊयात. सागरात पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. धन्यवाद डीजे. इथून आपण जर बघितलं तर बर्थडे सेलिब्रेशन होतोय. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर धनंजय पाटील यांचा वाढदिवस होता आणि आज आपण जर बघितलं तर जगदीशजी भोईर यांचा आज वाढदिवस आहे. आणि इथून विनंती असेल की DBN लाईव्हची सध्या टीम आहे आणि इथून कॅमेरा वर्क केलं जाईल. आणि इथून जर आपण बघितलं तर केक कटिंग होईल. सध्या जगदीशजी भोईर आहेत. आजचे उत्सव मूर्ती सध्या आपण बघतोय. आणि इथून डीजेला विनंती असेल की बर्थडेचं एक सॉन्ग प्ले करा. केक कटिंग होतोय. सध्या आपण बघतोय जगदीशजी भोईर आणि धनंजय पाटील यांचा इथून बर्थडे सेलिब्रेशन होतोय. आपण बघतोय मागच्याचे खेळाडू जगदीशजी भोईर यांचा आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कॉमेंट्री स्टुडिओ मधून आणि DBN लाईव्हच्या माध्यमातून बर्थडे सेलिब्रेशन केलं जात आहे. आपण बघतोय मान्यवर आहेत. विजयजी पाटील साहेब असतील, भूपेंद्र पाटील साहेब असतील आणि बरेचसे असे मान्यवर आणि त्या मान्यवरांच्या हस्ते हा बर्थडे सेलिब्रेशन केलं जात आहे. पुन्हा एकदा जगदीशजी भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धनंजय पाटील. जसं आपण आवाज ऐकत होतो या पहिल्या इनिंग मध्ये, त्यानंतर आज बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय. धनंजय पाटील असतील आणि जगदीशजी भोईर सध्या आचोळे मास्टर संघाकडनं खेळतात आणि आज सध्या आपण बघितलं तर आजच्या दिवसाचे उत्सव मूर्ती आपण बघतोय जगदीशजी भोईर यांचा आज वाढदिवस. पुन्हा एकदा आमच्या DBNच्या टीम कडून आणि कॉमेंट्री स्टुडिओ मधून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये श्री हनुमान टिवरी मास्टर संघाने धावा बनवल्यात, त्या म्हणजे 57 धावा फलकावरती बनवल्यात आणि तिथून 58 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये मोगरपाडा संघाकडनं 2 फलंदाज सध्या आपण बघतोय. 5 षटकांचा हा सामना असेल आणि 5 षटकांमध्ये 58 धावेची सध्या
गरज आहे मोगरपाडा या संघाला. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करायचा आहे. 2 पंच सुद्धा जातील. आपण जर बघितलं तर 2 पंच या स्पर्धेसाठी आज या स्पर्धेचा पहिला दिवस ओपनिंग सेरेमनी आपण जर बघितली गेली तर आमचे मान्यवर होते आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक वैभव सुदाम पाटील, त्यानंतर संतोष चौधरी नाना समाजसेवक, त्यानंतर रमाकांत दळवी माजी उपनगराध्यक्ष, त्यानंतर माजी नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेब होते आणि त्यानंतर माजी नगरसेवक आत्माराम पाटील साहेब आणि यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मैदानाच्या आतमध्ये 2 पंच सध्या धावसंख्येचा जर विचार केला तर 58 धावीचा इथून पाठलाग आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि विनंती असेल श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरार आणि त्यानंतर भांडूप मास्टर या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस या दिशेने यायचं आहे, कारण यानंतरचा जो सामना असेल भांडूप मास्टर संघ विनंती असेल की आपण आपला कर्णधार टॉसच्या दिशेने पाठवून द्यायचं आहे. सहदेव आणि लीलाधर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. मास्टरचे खेळाडू आहेत आणि सध्या 1 धाव आपल्या गावासाठी आणि 1 धाव आपल्या आरोग्यासाठी आणि ही संकल्पना घेऊन आले आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत आपण हे सर्व सामने बघतोय, हे सर्व संघ बघतोय आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आज या मैदानावरती आपण जर बघितलं गेलं तर आचोळे मास्टर संघाकडनं एक चांगल्या पद्धतीचं आयोजन सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. सहदेव सध्या स्ट्राईक एंडवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप आपण सध्या बघतोय. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्लेचा. इथून पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. 58 धावेचा पाठलाग. पहिला चेंडू इथून डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळला जातोय. चेंडू जातोय दीपक स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. इथून काय घडलंय, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर एकच धाव येते आणि एकाच धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. ती म्हणजे 1 धाव फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटते. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव येते. फटका तर चांगला होता, मात्र जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा सज्ज. आपल्या फॉलो थ्रो मध्ये थोडासा बिघाड येतोय आणि सध्या 40+ क्रिकेट एक चांगल्या पद्धतीने आणि टेनिस जर आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने पटलावरती येत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळी फाईन लेगच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल या चेंडूवरती. सध्या जर बघितलं तर 1 धाव फलकावरती लागत असताना आपण बघतोय. सध्या आपण बघितलं तर लाईव्ह कव्हरेज DBNच्या माध्यमातून केलं जातंय आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर सध्या DBNचं पण चांगल्या पद्धतीचं टेलिकास्ट केलं जातंय आणि चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा त्या टेलिकास्टसाठी येतात. सध्या ऑन साईडला आहे मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतील. या चेंडूला फील्ड करतील आणि इथून मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटली आणि तिथून या चेंडूवरती धावा आल्या. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. ती म्हणजे 4 धावा. चेंडूचा जर खेळ बघितला तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 धावा फलकावरती लागत असताना मोगरपाडा मास्टर या संघाच्या चांगला चेंडू इथून डबल माइंड होते. फ्रंट फुटला केलू की बॅक फुटला केलू, मग त्यानंतर चेंडूने जशी उचली घेतली आणि तिथून पूर्णपणे बीट झाले फलंदाज. डॉट बॉल सध्या आपण बघतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये जरी बघितलं तर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि तिथून डॉट बॉल सध्या येत असताना गोलंदाज सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. संदीपच्या माध्यमातून यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे पण चेंडू जातोय सरळ
जमिनी लगत तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या जर पलकावरती लागली जाते मोगरपाडा मास्टर संघ पोहोचलाय 6 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं आहे काय घडते काय बिघडते. पण इथून बॅकफुटला जाऊन कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं पण बॅट आणि चेंडू संपर्क नाही झाला. इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत 6 धावा फलकावरती लागत असताना येणाऱ्या 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 24 मध्ये अजूनही गरज आहे ती म्हणजे 52 धावेची. जातोय आपण डीजे कडे. ऐकतोय एक छोटीशी धून. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार तू राधा मी तुझा गो किसना. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार तू राधा मी तुझा गो किसना. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसतंय नटीवाणी सिनेमावाणी Thank you, DJ. मधुरी करिश्मा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती भूपेंद्र सध्या आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 6 चेंडूंमध्ये खर्च केल्यात गोलंदाजाने 6 धावा. 24 चेंडू आणि 52 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी जलद गतीचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली गेली. तिथून काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आला डीप वरती आणि सध्या तरी आपण जर बघितलं तर दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न करत असताना इथून परतावा लागेल. गडी बाद होईल. इथून पहिला हादरा जर बघितला आपण तर मोगरपाडा संघाला धावसंख्या 7 वरती असताना. मला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. धन्यवाद डीजे. चला विनंती असेल श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरारचा संघ आपण आपला कर्णधार यायचा आहे. त्यानंतर भांडूप मास्टर संघ आपला कर्णधार यायचा आहे टॉसच्या दिशेने. हरीश पाटील असतील आणि सध्या कोपरीचा संघ या मैदानावरती दाखल झालाय. वेलकम पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आचोले मास्टर्स संघाने एक आयोजन केले नियोजन केले आणि जबरदस्त सध्या आपण ही स्पर्धा बघतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण बघत असताना चांगल्या प्रकारचं आयोजन सध्या आपण बघतोय. कटआउट्स जर आपण बघितले तर 7 ते 8 कटआउट्स आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे प्रेक्षकांना बसण्यासाठी एक जबरदस्त सोय सध्या आपण बघतोय मैदानाच्या या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भूपेंद्र आपण सध्या बघतोय. धावचीच्या रूपामध्ये परतावं लागलं. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय अनिल आणि इथून जबाबदारी असेल या दोन्ही फलंदाजांवर कारण 58 धावेचा पाठलाग करायचा आहे. मग तिथून ज्या प्रकारे प्रकाशने फलंदाजी केले त्या प्रकारे फलंदाजी करणं सध्या गरजेचं आहे. हो 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 इथून जर बघितलं तर थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच सध्या थोडंसं डिसिजन पेंडिंग या चेंडूवरती असतील. पंच आपलं डिसिजन नक्कीच कळवतील. या चेंडूचं काय नेमकं घडलंय. 9 चेंडूचा इशारा येतोय म्हणजे इथून एक अवांतर एक धाव सध्या आपल्याला पाहायला भेटते. सध्या तरी आपण बघितलं तर इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती गडीबाद झाले होते. तिथून एक 9 चेंडूचा इशारा आला पंचाकडनं आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला जातोय भूपेंद्रच्या माध्यमातून.
2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 8. इथून पुन्हा एकदा एक चांगला चेंडू तेज तरार आणि इथून चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय फलंदाज. इथून पूर्णपणे बीट होत असताना सध्या पाहायला भेटले जातात. चांगली गोलंदाजी. हो काय टप्पा, जबरदस्त टप्पा आणि तिथून चांगल्या पद्धतीने पेसने चेंडू प्रकाशच्या हातामध्ये विसावला जातोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. तिथून दुसऱ्या षटकावरती जर विचार केला तर भूपेंद्रला आणलं गेलंय आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. तिथून ऑन साईडला खाऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पलून काढले आणि सध्या वेट असा कॉल दिला गेलाय स्ट्राईक एंडवरनं. या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावाने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय दुसऱ्या षटकातील आणि धाव फलकावरती लागले जातात 9 धावा 1 गडी बाद. विनंती असेल कोपरी श्री सत्यनारायण कोपरी विरारचा संघ कर्णधार आपण यायचा आहे. सध्या भांडूप संघाचा कर्णधार आहे. इथून टॉस केला जाईल. यावेळी फटका चांगला आहे पण डीप वरती प्रोडक्शन आहे. सध्या आपण बघतोय डीप कव्हरला सध्या क्षेत्ररक्षक आहे. तिथून 1 बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल आणि तिथून त्या चेंडूवरती येतात धावा 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 11 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. मैदानाच्या आतमध्ये सध्या जर विचार केला तर आता गेअर चेंज करत असताना 2 फलंदाज पाहायला भेटतात. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर आहे पण इथून जर विचार केला तर धावा सुद्धा बनवणं गरजेचं आहे कारण समोरचा संघ जर बघितला तर मोगरपाड्याचा संघ आहे. इथून पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू इथून हाताळला जातोय आणि जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि इथून चांगली गोलंदाजी होते भूपेंद्रच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा येतात त्या म्हणजे 5. इथून मोगरपाडा संघ पोचलाय 11 वरती 1 गडी बाद. डीजे आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून कैताचे मैयान ग कैताचे मैयान ग आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान. धन्यवाद डीजे. इथून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जर विचार केला तर प्रकाश पाटील यांना आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. आणि प्रकाश पाटील यांचा जर विचार केला तर जव्हारला एक स्पर्धा सुरू होती म्हणजे त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत. सध्या आई जीवदानी 11 संघ मास्टरचा संघ तिथून क्वालिफाय झालेत आणि उद्याच्या दिवसामध्ये ग्रँड फिनालेचा दिवस त्या जव्हारच्या मैदानावरती असेल. पण सध्या तरी जर विचार केला तर इथून मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येईल या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय घडते एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या आल्याच सध्या पण क्षेत्ररक्षक सध्या जर आपण बघतोय इथून घडलं जातंय. सध्या सुखरूप आहे नॉन स्ट्राईक एंड वरती पण इथून फलंदाजाने फटका खेळला होता पण तिथून मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला गेला आणि शेवटच्या क्षणाला इथून परतावं लागते. गडी बाद होईल मोगरपाडा मास्टर संघाचा. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल केला जातो आदरणीय रमाकांत दलवी साहेब माजी उपनगराध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत त्यांच्या सोबत आपण टॉस करूयात. नाणेफेकीचा कॉल केला जातोय भांडूप आणि दुसऱ्या बाजूला कोपरी. 2 टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरोग्य सभापती आदरणीय आत्माराम पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर मान्यवरांच्या सोबत होते टॉस. एका बाजूला आपण पाहिलं प्रभाकर जोगे साहेब जे माझे उपसरपंच म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत. दुसऱ्या बाजूला भांडूप टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस रमाकांत दलवी साहेब यांच्या सोबत म्हटलं गेलाय छापा आणि या ठिकाणी छापा आलाय यानी की टॉस जो आहे तो भांडूप संघाने जिंकलेला आहे. स्पर्धेच्या आयोजनाविषयी आपण निर्णय तर कळवणार आहात पण स्पर्धेचं आयोजन पाहून कसं वाटतंय? नाही आम्ही आत्ताच आलेलो आहे. तरी आयोजन आम्ही दरवर्षी इथे खेळतो. खूप मजा येते. सर्कल ग्राउंडला खेळायला खूप आनंद येतो इथे आणि ठीक आहे आपलं आयोजन एकदम चांगलंच आहे. डिसिजन आहे ते आमच्यापर्यंत आपण कळवण्याचा प्रयत्न करणार आहात. तर आई गावदेवी मास्टर्स भांडूप संघाने टॉस जिंकलाय. काही वेळामध्ये डिसिजन आहेत ते आपल्या माध्यमातून कळवलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
हॅलो हॅलो धन्यवाद धनंजय पाटील. सध्या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा दाखल होतोय कारण सामना सुरू आहे. हा आपण जर बघितलं तर टिवरी मास्टर संघ त्यानंतर मोगरपाडा मास्टर संघ सध्या सेकंड इनिंग मध्ये सध्या आपण बघतो तर अडचणीत आहे. मग इथून अडचणीतून बाहेर निघावं लागेल आणि इथून डॉट बॉल सध्याचं हे चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर नाही, एक मिनिट थांबवतोय कारण की या ठिकाणी सन्मान केला जातो आदरणीय जो कोपरी संघ आपण या ठिकाणी पाहतात प्रभाकर जोगे साहेब आहेत. श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी संघाचा आपण सन्मान करूयात. मी भूपेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या सोबत सन्मान केला जातोय. हे षटक संपल्यानंतर आपण तो सन्मान घेणार आहोत. जाऊयात पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. धन्यवाद धनंजय पाटील. इथून जर बघितलं तर मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने एक चांगला फटका खेळला होता पण सध्या तरी बांधून ठेवले कारण आतापर्यंत जर विचार केला तर 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि इथून धावसंख्येचा जर विचार केला तर 14 धावेवरती 2 गडी बाद आहे. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे पण राखून ठेवले. इथून बांधून ठेवले पूर्णपणे. प्रकाश या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू आणखीन एक तेज तर्रार. इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये डिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजेला थांबवतोय कारण की सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. भांडूप आई गावदेवी भांडूप संघाचे कॅप्टन आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना मात्र हे सन्मान चिन्ह दिले जात आहेत. अग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत आपण पाहिलं तर आचोले मास्टर्स यांच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा आणि त्यामध्ये सन्मान कर्णधार प्रभाकर जोगे साहेब आहेत कोपरी मास्टर्स संघाचे कॅप्टन आणि त्यांचा या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह आहे ते सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी दिलं जातं. डीबेन लाईव्हला आपण ही दृश्य या ठिकाणी पाहू शकतायत. पुढचा मॅच मैदानावरती इंटरेस्टिंग मॅच असणार आहेत. भांडूप आपण डिसिजन काय ते डिसिजन आपण या ठिकाणी घेणार आहात. काही मिनिटांचा उद्या तो क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. बॅटिंग करायच्या मैदानावरती टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी संघाला नेक्स्ट मॅच मध्ये 3 षटकांचा खेळ संपला आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. टार्गेटही आपल्यापर्यंत कळवलं जाईल परंतु त्या अगोदर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. आदरणीय सिद्धेजी भोसले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण लगेचच स्वागत सन्मान करतोय. मी विनंती करतोय पुन्हा एकदा भूपेंद्रजी पाटील साहेब माजी नगरसेवक यांच्यासोबत आपण पाहिलं तर सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतात सिद्धेजी भोसले साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. नक्कीच आपण जर मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये 44 धावेची आवश्यकता आहे. इथून 22च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. इथून प्रत्येक षटकामध्ये 3 6 येणं गरजेचं आहे. इथून धावा बनवणं गरजेचं आहे. डीजे या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं माजी उपनगराध्यक्ष आदरणीय रमाकांत दलवी साहेब यांचा आपण सन्मान करूयात. माजी उपनगराध्यक्ष आदरणीय आपण पाहिलं तर खास करून व्यक्तिमत्व माजी उपनगराध्यक्ष म्हणून आपण ज्यांना पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व रमाकांत दलवी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आरोग्य सभापती म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत ते आदरणीय व्यक्तिमत्व आत्माराम पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन प्रवीणजी दलवी साहेब यांना आपल्या शुभेच्छा सन्मान आहेत तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व आत्मारामजी पाटील साहेबांचा सन्मान आहेत तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. आरोग्य सभापती माजी म्हणून ज्यांना आपण पाहिलेले आहेत त्याचा सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा त्या मॅचच्या दिशेने जाऊयात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय पाटील. पण इथून जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार आणि मी म्हटलं होतं की 22च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल आणि सध्या तरी पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 11 मध्ये 38ची गरज आहे. सध्या आपण जर संघ बघितला मोगरपाडा मास्टरचा संघ तर याच मैदानावरती गेल्या वर्षी जर आपण विचार केला तर चॅम्पियन संघ ठरला होता. मग तोच संघ सहजासहजी हार नाही मानणार. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. मैदानाच्या आतमध्ये सेकंड चॅम्पियन आपण या स्पर्धेमध्ये तर बघणार आहेत पण मोगरपाडा संघ गेल्या वर्षीचा चॅम्पियन आहे. पाहायचं काय घडते.
इथून वेट केल्यानंतर इथून जर बघितलं तर मिस टाइम, पण इथून झेल पकडला जातोय सेकंड अटेम्प्ट मध्ये. इथून गोलंदाजाने पकडलाय आपल्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगल्या पद्धतीचा झेल आणि तिथून फलंदाजाचा संपलाय खेळ. दिस जाई रात जाई झोप मला येत नाही. रोग रोग पिरमाचा लागलाय मला, रोग रोग पिरमाचा लागलाय. एक नाही दोन नाही फोन तुझा येत जाई. दिल दिल तुझे पडलाय माग पोऱ्या, दिल दिल तुझे पडलाय माग. पुढचे महिन्याची तारखेला तेरा कुठ गयौ पोरी तुला मिलाया. विक्रमगड बाजारा ये मैत्रा, विक्रमगड बाजारा थँक्यू. ये. आदरणीय व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आदरणीय केशवजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय व्यक्तिमत्व केशवजी पाटील साहेब माजी नगरसेवक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या एक षटकार आलाय, त्यानंतर जर विचार केला तर गडीबाद सुद्धा झालाय. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 मध्ये विजयासाठी अजूनही 38 धावेची आवश्यकता आहे. इथून 6 षटकार पाहायला भेटतील का मैदानाच्या आतमध्ये? पण सध्या जर बघितला तर एक फ्लाईट डिलिव्हरी होती. इथून जर विचार केला तर चेंडूने चकवलंय आणि इथून चेंडू जातो डीप लॉंग ऑफला, येतोय चौकार. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. चौकाराने धावसंख्येमध्ये 24. इथून बॅक टू बॉलर खेळला जातोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप वरती आहे. एक धाव पलून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रोखलं गेले. सध्या तरी विचार केला तर आतापर्यंत 11 धावा आल्यात. चेंडूचा जर खेळ बघितला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, 11 आल्यात. मग इथून येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये किमान 8 ते 10 धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच. सध्याच्या घडीला आपण आर्य स्पोर्टचे राहुलजी चौबे साहेब यांना व्यासपीठावरती पाहतात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी खास करून सहकार्य केलं गेलं. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. वाघवादेवी 40+ साचोलीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतात आणि राहुलजी चौबे सर आपलं वेलकम, सहर्ष स्वागत आहे ते व्यासपीठावरती. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद धनंजय पाटील. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती लागल्या गेल्यात 25 धावा. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. व्हेरिएशन सध्या मास्टर माइंड गोलंदाजी होते आणि सध्या मास्टरचे खेळाडू आहेत आणि मास्टरच्या खेळाडूकडनं मास्टर माइंड गोलंदाजी होते. सध्या अशोक असतील, आपण जर विचार केला तर प्रकाश असतील यष्ट्यांच्या मागे आणि चांगल्या पद्धतीने जर आपण बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये फ्लायटेड आणि स्लोअर वरून पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जर बघितलं तर वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि अभांतर एक धावसंख्या 1 ने भर होते. फलकावरती धावा लागल्या जातात. 26 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपल्याला पाहायला भेटतात. मैदानाच्या आतमध्ये 58चा पाठलाग आहे आणि सध्या संघ पोहोचलाय 26 वरती. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी अंकुश. इथून चेंडू जातोय सरळ डीप मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल. एक धाव पलून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण इथून परतावा लागेल. गडी बाद होईल. शेवटच्या चेंडूवरती येतोय धावचीच्या रूपामध्ये गडी बाद आणि इथून 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मोगरपाडा मास्टर संघ पोहोचलाय 26 धावा 3 गडी बाद. 27 धावा 3 गडी बाद. काय मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. थँक्यू. आमचे मित्र ओटा गँगचे अध्यक्ष आदरणीय जयजी पाटील साहेब यांचे व्यासपीठावरती आगमन झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. टीम भांडूप संघ भांडूप, आपण डिसिजन कळवायचं आहे. आता जास्त वेळ आपल्याकडे नाही. मी भांडूपला विनंती करतो, भांडूप संघ आपण डिसिजन या ठिकाणी कळवणार आहात आणि एक पारितोषिक आहे ओटा गँग यांच्याकडून. कुठल्याही संघातील कुठल्याही खेळाडूंना आज जर 3 बॉलवरती 3 सलग षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. स्वतः जयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आई गावदेवी भांडूप, आपण ज्या ठिकाणी बसलेलात फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलं. येस, डेफिनेटली
क्षेत्ररक्षण मैदानावरती घेतलेलं आहे आणि बॅटिंग करायची टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार संघाला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू विजयासाठी 31 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर सध्या आपण बघितलं तर मिलिंदला आपण बघतोय. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ सध्या आपण बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये 31 धावा होतील का? कारण जडतडचा हा खेळ म्हणजे क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये काहीही होऊ शकतं. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. बॅकफुटला गेले. इथून जर बघितलं तर कव्हर रिजनच्या दिशेने फटका खेळला जातोय आणि तिथून या चेंडूवरती येते 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 28 धावा. आता इथून 30 धावीची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर जर बघितलं आपण तर हेमचंद्र सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये विजयासाठी 30 धावेची आवश्यकता आहे. आणि नुकताच आम्ही म्हणजे कालच्या परवाच्या दिवसामध्ये एक स्पर्धा करत होतो. त्या स्पर्धेमध्ये विश्लेषण त्याचंही केलं जाईल. पण सध्या फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय. बॅटच्या टोला लागतोय आणि आपल्या बॉलवत्रमध्ये चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय. गोलंदाजामार्फत आणखीन एक गडी बाद होतोय. बॅक टू डगआउट गॉन. प्रेम आहे तुझं मानलं पाहिजे तुला. लग्न झालं तरी तू भेटाय आली मला. हा घरी सांगून लपड येऊन मारली असती चप्पी तर माझीच पोरं बोलली असती तुलाच आज मम्मी. सॉरी चुकलाय मी. राहून देस दिल्या घरी सुखी तू गरान मनोरला आलीस की कॉल करत जा. दिल्या घरी सुखी तू गरान मनोरला आलीस की कॉल करत जा. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये विजयासाठी 30 धावीची आवश्यकता आहे. नवीन बॅटर आपण जर बघितलं तर नितीन आपण बघतोय. सध्या नितीन नवीन बॅटर सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती. इथून चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. गोलंदाजी जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते गोलंदाजामार्फत आणि महत्त्वाचं षटक होतं आणि तिथून चांगली कामगिरी सध्या पाहायला भेटते गोलंदाजीमार्फत. इथून जर बघितलं तर पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर टिवरी मास्टर संघ थोडासा स्ट्रगल करत होता. पण तिथून प्रकाशच्या बॅटमधून धावा आल्या. चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला चांगलं टोटल उभं करून दिलं आणि तिथून अटॅकिंग गोलंदाजी सध्या पाहायला भेटली. आणि या शेवटच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 29 धावा 5 गडी बाद. महत्वाचं असते की तुमचं गेम प्लॅन. सध्या जर विचार केला तर यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. पण सध्या जरी आपण जर बघितलं तर ह्या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. मी म्हणेन की चर्चा केली जाईल. म्हणजे टिवरी मास्टर संघाकडनं जर बघितलं ना तर प्लॅनिंग होतं. प्रकाशला शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं होतं आणि ते राहिल्यानंतर प्रकाशच्या बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीने धावा पाहायला भेटल्या. त्याच्यानंतर आपण जर फलंदाज जर बघितला तर दिवाकर आले आणि दिवाकरने सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आणि संघाला चांगल्या टोटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सुद्धा झाली आणि तिथून विजयी झालाय. या पहिल्या सामन्याचा पहिला संघ विजयी होतोय तो म्हणजे टिवरी मास्टर संघ विजयी होत असताना विनंती असेल मोगरपाडा मास्टर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये जायचं आहे आणि समोरच्या संघांना आपण शेक हँड करायचं आहे. विनंती असेल मोगरपाडा संघ मास्टर आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये जायचं आहे आणि इथून आणि कर्णधार म्हणजे टिवरी मास्टर संघ कर्णधार असतील मोगरपाडा मास्टर संघ कर्णधार असतील तर दोन्ही संघांनी संघाचे कर्णधार आहेत त्यांनी आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. कारण